औषधांवर अवलंबित्वाला ब्रेक. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त डिगडोह देवीला योग आयुर्वेद महाशिबिर. मधुमेह, बीपीवर नैसर्गिक उपचारांचा एल्गार. धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि वाढता मानसिक तणाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व तणाव संबंधित आजारांनी नागपूरकरांना वेढले असताना या आजारांवर औषधांशिवाय उपाय शक्य आहेत हा ठाम संदेश देणारे भव्य योग आयुर्वेद महाशिबिर डिगडोह देवी शहरात आयोजित करण्यात आले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवचैतन्य सामाजिक संस्था यांच्या वतीने शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता ते 10 या वेळेत हे महाशिबिर पार पडणार असून दुसरा माळा पडोळे मेडिकलच्या वर बालाजीनगर हिंगणा रोड नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्यदायी उपक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर संजय उगेमुगे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य दिलीप जाधव विचारवंत राहणार आहेत. यावेळी योग प्रशिक्षक मान्य शुभांगी पिसे, डॉक्टर प्रवीण पडवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा उके, नगराध्यक्ष प्रभाकर देशमुख, दिवाकर दळवी, बाळासाहेब वाघमारे, ललित देशमुख, मिलिंद पाटील, विनोद थूल, चंद्रकांत वरले गुरुजी, योग प्रशिक्षक यांच्यासह योग, आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महाशिबिरात नागरिकांना योगासने, प्राणायाम, आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म पद्धती तसेच जीवनशैलीत बदल करून आजारांवर नियंत्रण कसे मिळवता येईल याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे महाशिबिर पूर्णतः मोफत असून सर्व नागरिकांसाठी खुले आहे. नागपूरकरांनी औषधांवर अवलंबून न राहता स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यावी या उद्देशाने आयोजित या उपक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन आयोजक डॉक्टर मोनिका कोरी, प्रकृती चिकित्सालय व पंचकर्म नागपूर व सह आयोजक श्री बबनराव पडोळे, संवेदना फाउंडेशन यांनी केले आहे. योग करा, मधुमेह व उच्च रक्तदाब दूर ठेवा हा संदेश देणारे हे शिबिर नागपूरसाठी आरोग्य जागरूकतेचा नवा अध्याय ठरणार आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे.